23 ते 24 वर्ष जुने असणारे महाराष्ट्रातील असे 3 BMS कॉलेज की जे प्रायव्हेट असून सुद्धा त्यांची फी स्ट्रक्चर जे आहे तर ते खूप कमी आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आपला नीटचा स्कोअर हा चांगला असतो आणि चांगला स्कोअर असून सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळत नाही, तर त्यावेळेस आपल्याला एक असं कॉलेज मिळावं की जे सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट असावं, पण क्वालिटी एज्युकेशन देणारा असावं आणि सोबतच त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर जे आहे तर ते सुद्धा कमी लागावं, असं एका विद्यार्थ्याला वाटणं साहजिक असतं। तर त्यामुळेच हा व्हिडिओ अशा 3 कॉलेजसाठी की ज्यांचं फी स्ट्रक्चर कमी आहे, ते कॉलेज प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असून सुद्धा। आता जर आपण या कॉलेजचा विचार केला तर नंबर 1 सुरुवातीला जर आपण बघितलं तर बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये येणारं चिखली तालुका म्हणजे सिटीमध्ये असणारं चुनावाले आयुर्वेदिक कॉलेज BMS कॉलेज मित्रांनो, आणि इनटेक कॅपॅसिटी आहे 60 सीटची। आता या 60 सीटपैकी ऑल इंडियामधून 15% सीट भरल्या जातात आणि सोबतच CET सेलमधून राहिलेल्या 85% सीट फिल केल्या जातात। कॉलेज चांगला आहे, सिटीमध्ये आहे आणि प्रॅक्टिस सुद्धा चांगल्यापैकी आहे। या कॉलेजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन करायची असेल तर ओपनसाठी जवळपास 1,09,000 पर इयर एवढा ॲडमिशनचा खर्च आहे। हा ओपनचा खर्च झाला, पण ज्यावेळेस आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन करतो तर त्यावेळेस जर आपण कॅटेगरीमध्ये असेल तर आपल्याला स्कॉलरशिप मिळते। जसे की समजा EWS आणि OBC तर यांना जवळपास अर्धी फी माफ होत असते, तर त्यामुळं चुनावाले आयुर्वेदिक कॉलेज चिखली या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला 1,09,000 फीज जी आहे तर या फीजमध्ये हाफ फीज जी आहे तर ती तुम्हाला स्कॉलरशिप म्हणून परत येईल। आता जर तुम्ही SC ST या कॅटेगरीमध्ये असाल, VJNT मध्ये असाल तर या कॉलेजमध्ये तुमचं फी स्ट्रक्चर हे खूप कमी लागेल, म्हणजे जवळपास समजा एक 10 ते 30,000 या दरम्यान तुमचं BMSचा प्रत्येक वर्षाचा खर्च या कॉलेजमध्ये होऊ शकतो। म्हणजे एक प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असून सुद्धा या कॉलेजचं फी स्ट्रक्चर जे आहे तर ते इतर कॉलेजच्या तुलनेनं खूप कमी आहे। हे होतं नंबर 1 ला येणारं कॉलेज। आता या व्हिडिओमध्ये आपण कमी फीज असणारे जे कॉलेज बघतोय तर याला रँकिंगनुसार तुम्ही घेऊ नका, कारण या कॉलेजला तुम्ही रँकिंगला नंबर 1 ला ठेवणार तर हे कुठेतरी चुकीचं होईल, कारण हे कॉलेज फक्त कमी फी असणारे आहे। मी असं मुळीच म्हटलं नाही की हे सर्वच्या सर्व कॉलेज एकदम टॉपचे आहेत, तर फक्त फीजचा आपण विचार करतोय। तर पहिलं तर झालं चुनावाले चिखली। आता नंबर 2 ला जे कॉलेज आपण घेतोय तर ते आहे नागपूरचं कॉलेज ज्युपिटर आयुर्वेदिक कॉलेज नागपूर। मित्रांनो, या कॉलेजमध्ये जर समजा तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर साधारण तुम्हाला ओपनचं जे फी स्ट्रक्चर आहे तर ते जवळपास 1,21,000 पर इयर लागू शकतं ओपनसाठी, आणि जर तुम्ही EWS किंवा OBC मध्ये येत असाल तर साधारण एक 65,000 ते 70,000 पर इयर पर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो। तुम्ही जर SC ST VJNT या कॅटेगरीमध्ये असाल तर पहिल्यासारखं साधारण एक 20,000 ते 30,000 पर्यंत तुम्हाला पर इयर BMSचा खर्च नागपूरच्या ज्युपिटर BMS कॉलेजमध्ये येऊ शकतो। नंबर 3 ला आपण घेतोय रामराव पाटील BMS कॉलेज पूर्णा परभणीचं, पूर्णा जंक्शन या ठिकाणी असलेलं हे कॉलेज। आता या कॉलेजमध्ये जर समजा तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर साधारण तुमचं जे फीजचं बजेट आहे तर ते 1,03,000 ओपनची फीज आहे। यामध्ये तुम्ही OBCला आणि EWSला हाफ फी स्ट्रक्चर, आणि जर तुम्ही SC ST VJNT या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला परत स्कॉलरशिपचा बेनिफिट जास्त मिळतो। आता जर आपल्याला या 3 पैकी कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचे असेल तर तुम्हाला 2 प्रकारच्या वेबसाईट एक प्रकारची वेबसाईट जी आहे म्हणजे CET सेल, त्यातल्या 2 प्रकारचे कोटाज आहे, तर यावर काउन्सिलिंग करावं लागतं। एक आहे ऑल इंडिया कोटा आणि दुसरा आहे स्टेट कोटा, म्हणजे एकाच वेबसाईटवर तुम्ही दोन्ही काउन्सिलिंग करू शकता। आता जर समजा तुमचा स्कोअर चांगला आहे आणि तुम्हाला यापैकी कोणतं जर कॉलेज मिळायला लागलं, पण कॉलेज टाकण्यापूर्वी नक्की एकदा कॉलेजचे रिव्ह्यूज जे आहे तर ते चेक करा, नंतरच तुमच्या चॉईस फिलिंग समोर तुम्ही करा। आणि जर समजा आतापर्यंत तुम्ही जिजाऊ अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, तुम्ही जर काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतला असेल तर। आज आपण या ठिकाणी थांबूया। ओके, बाय।